हाय फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी भारताचे भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. तर या पाठामधून या टॉपिकमधून काही महत्त्वाचे प्रश्न येतात. ते TET CETसाठी कंपल्सरी येत असतात. GK क्वेश्चन्स म्हणून येत असतात. 10वीच्या प्रश्नपत्रिकेसाठी कंपल्सरी या पाठातील प्रश्न येत असतात. NNMS परीक्षासाठी येत असतात आणि कुठल्याही परीक्षासाठी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर या पाठामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर नैसर्गिक वनस्पती, हिमालय पर्वतरांगा, दख्खनचे पठार, किनारपट्ट्या आणि भारतातील हवामान परिस्थिती कशी आहे, त्याचबरोबर या भारताचं स्थानमान किती आहे, कशा प्रकारे आहे, अक्षांश रेखांश, जगाच्या नकाशामध्ये जर पाहिलं तर भारताचं स्थान कशा प्रकारे आहे, या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. तर चला एक एक पॉईंट आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी पहिला पॉईंट आहे जगात भारताचे स्थान. तर भारताचे एकूण क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. चौरस किलोमीटर म्हणजे चारही बाजूनी समान क्षेत्रफळ असतो. तर ह्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहिला तर भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. कारण या देशाचं क्षेत्रफळसुद्धा बरंचसं आहे. त्यामुळे जगामध्ये जर गणना केली ह्या भारताचा स्थान तर 7वा क्रमांकाचा येतो. कारण या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती जो देश आहे भू आकारानं किंवा क्षेत्रफळानुसार रशिया आहे, कॅनडा, त्यानंतर अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया असे अनेक देश आहेत. ते क्षेत्रफळाने मोठे आहेत भारतापेक्षा. जगाच्या एकूण भूभागापैकी भारताचा भूभाग सुमारे किती येतो, तर 2.4% आहे. भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. एवढेच नाही तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. त्याच पद्धतीने पहा, जर लोकसंख्येच्या दृष्टीने जर पाहिला, कारण भारत हा देश बराचसा मोठा आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर पाहिला तर भारत जगामध्ये प्रथम क्रमांकावरती येत आहे. कारण जनगणनेनुसार आपण जनगणना म्हणजेच काय आहे, लोकांची गणना केली जात असते. सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना केली जाते. तर 2011 यावर्षी एक जनगणना झाली होती. तर त्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? 121 कोटी होती. आणि त्यानुसार जर पाहिलं तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 17.5% इतकी काय होती, लोकसंख्या होती. आणि आता 2026-27च्या दरम्यानमध्ये जी लोकसंख्या जनगणना होत आहे तर त्यानुसार जर पाहिलं तर भारत हा पहिल्या क्रमांकावरती येत आहे आणि चीन दुसऱ्या क्रमांकावरती येत आहे. जर 2011ला जर विचार केला तर चीन हा पहिल्या क्रमांकावरती होता आणि भारत दुसऱ्या क्रमांकावरती होता. तर यानंतरचा पॉईंट आहे भारताच्या भौगोलिक स्थानामध्ये. भारत भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर आपण पृथ्वीला ग्लोबला जर लक्षात घेतलो तर ही आडवी जी रेषा आहे ही काय आहे, म्हणजे विषुववृत्त रेषा आहे. आणि त्याच्यावरचा जो भाग येतो ते सर्व उत्तर गोलार्धामध्ये येतं. आणि त्यानंतर दक्षिण गोलार्ध म्हणजे काय आहे, ह्या विषुववृत्ताच्या खालचा जो भाग आहे हा दक्षिण गोलार्ध आहे. आणि तशाच पद्धतीने ही एक उभी रेषा आहे, ही म्हणजे कोणती आहे, झिरो रेखावृत्त आहे, ग्रीनविच रेखा आहे. आणि या पुढील भाग जो आहे हा पूर्व गोलार्ध आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणता असेल म्हणजे पश्चिम गोलार्ध आहे. तर यानुसार जर विचार केला तर भारत हा या ठिकाणी आहे, म्हणजेच काय आहे, उत्तर पण आहे आणि पूर्व पण आहे. म्हणून उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्धामध्ये भारत येत असतो. तर भारताचा भूभाग जर पाहिलं, मुख्य भूभाग आहे तर 8°4' म्हणजे 8°4' उत्तर अक्षांशामध्ये भारत विस्तारलेला आहे. ते 37°6' उत्तर अक्षांशामध्ये विभागलेला आहे. म्हणजेच काय आहे की भारताचा जो काही कन्याकुमारीचा टोक आहे आणि वरती इंदिरा कोल जो आहे हा भाग म्हणजे अक्षांशामध्ये आहे. तर हे 8°4' ते 37°6' इतक्या ह्याच्यामध्ये भारताचा हा विस्तारलेला आहे. तशाच पद्धतीने आणखीन एक दिलेला आहे 68°7' पूर्व रेखांश. काय म्हणते, पूर्व रेखांश म्हणते. आणि 97°25' पूर्व रेखांशा दरम्यान विस्तारलेला आहे. म्हणजेच काय की हा शेवटचा टोक आहे गुजरातमधील शेवटचा टोक आहे ते म्हणजे गुमारमोठ. आणि त्याच पद्धतीने इथं अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ते म्हणजे किबित्तू. यामधला जो अंतर जर पाहिला तर एवढ्या अक्षांशामध्ये 68°7' ते 97°25' या पूर्व रेखांशामध्ये विस्तारलेला भारत आहे. तर याचा क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 32,87,263 किलोमीटर. त्याच पद्धतीने पहा, या ठिकाणी उत्तरेकडील
इंदिरा कोल ते दक्षिणेकडील कन्याकुमारी यातील अंतर किती दिलेलं आहे, किती किलोमीटर आहे, म्हणजे 3214 आहे. ते कोणतं आहे ते पहा. 3214 किलोमीटर म्हणजे काय आहे की या टोकापासून ते पूर्ण इथंपर्यंत जर पाहिलं तर किती किलोमीटरचं अंतर आहे भारताचं, 3214 किलोमीटर आहे. या ठिकाणी इंदिरा कोल आहे आणि खालती कोणताही कन्याकुमारी आहे. यानंतर पहा, पश्चिमेकडून पूर्वेकडे अंतर 2933 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजेच कुठून या ठिकाणाहून ह्या अरुणाचल प्रदेशपर्यंत किती आहे, 2933 किलोमीटरचं अंतर व्यापलेलं आहे. पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व हा भाग आहे. यानंतर पहा, इंदिरा पॉईंट हे भारताचे दक्षिणेकडील टोक असून ते 6:45 उत्तर अक्षांशावरती आहे. म्हणजेच काय, आता आपण पाहिलेलं आहे इथं इंदिरा कोल आहे, इथं कन्याकुमारी आहे. हे आपल्याला शेवटचं वाटतं, पण हे शेवटचं नाही. तर याचं आपल्याला माहिती आहे अक्षांशामध्ये आत्ताच दाखवलेलं आहे की 8:04 ते इथं 37:06 आहे विस्तारलेला आहे. पण याच्याही खालती काय आहे, म्हणजे इथं या भागामध्ये काय आहेत, बेट आहेत. तर कोणते आहेत ते बेट, म्हणजे अंदमान निकोबार बेट आहेत. तर त्या अंदमान निकोबार बेटचा अक्षांश जर पाहिला तर किती आहे, ह्या 8 अंशाच्या खालती 6:45 आहे आणि ह्या ठिकाणी शेवटचा टोक आहे ते म्हणजेच इंदिरा पॉईंट आहे. म्हणून दक्षिणेकडील सर्वात शेवटचा टोक कोणता येतो, इंदिरा पॉईंट येतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, दुसरीकडे लडाखमधील इंदिरा कोल हे भारताचे उत्तरेकडील टोक आहे. म्हणजे शेवटचं टोक कोणतं आहे, तर इंदिरा कोल आहे. त्याच पद्धतीने पहा, कर्कवृत्त आहे बघा. नेक्स्ट काय आहे बघा, कर्कवृत्त आहे. कर्कवृत्त कितीवरती आहे, 23:30 म्हणजे 23.5 अंशावरती आहे. म्हणजे ह्याला कर्कवृत्तसुद्धा म्हणतो आपण. तर ही कुठं आहे, तर हे मध्य भागातून आहे. भारताच्या मध्य भागातून जी रेषा आलेली आहे तर तिला कर्कवृत्त असं म्हणतो आपण आणि हे मध्य भागातून गेलेली आहे. तर हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतरचा पॉईंट आपल्या लक्षात येतं, भारताची प्रमाणवेळसुद्धा. भारताची प्रमाणवेळ किती अंशावरती आहे, पूर्व रेखांशावरती आहे. पूर्व रेखांश म्हणजे उभी रेष. रेखांश म्हणजे काय आहे, उभ्या रेषांना, पृथ्वीवरील काल्पनिक काढलेल्या उभ्या रेषांना काय म्हणतो आपण, रेखांश म्हणतो. आणि आडव्या रेषांना काय म्हणतो आपण, अक्षांश म्हणतो. तर हे भारताची 82.5 पूर्व रेखांश जे आहे तर यानुसार भारताची प्रमाणवेळ दाखवलेली आहे. त्यानुसारच सर्व घड्याळीमध्ये एकच टाईम सेट केलेली असते. त्यालाच आपण IST म्हणतो, इंडियन स्टँडर्ड टाईम केलेली आहे. तर हे भारत हा द्वीपकल्पीय देश आहे. कसा आहे, द्वीपकल्पीय. द्वीपकल्पीय म्हणजे काय, तिन्ही बाजूनं काय आहे, पाणी आहे. तिन्ही बाजूनं पाणी आहे आणि एका बाजूनं काय आहे, भूभाग आहे. तर ह्यामुळे काय होतं, भारत हा एक द्वीपकल्पीय बनला जातो आणि हे त्रिकोणी आकारामध्ये येतो. खाली कसं आहे, त्रिकोणी आकारामध्ये आहे. तर यालाच उपखंडसुद्धा आपण इथं म्हणू शकतो. कशा प्रकारे, म्हणजे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, थोडंसं इथं नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका अशा अनेक देशांच्या समूहानं आशिया खंडापासून वेगळा दिसून येतो. तर त्यामुळे ह्या हिमालय पर्वत श्रेणीमुळे सुद्धा काय झालेला आहे, वेगळा झालेला दिसून येतो. त्यामुळे ह्याला उपखंडसुद्धा म्हटलं जातं. तर भारत हा कोणत्या खंडामध्ये येतो, आशिया खंडामध्ये, आणि भारताला उपखंडसुद्धा असं म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या. तर भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा किती आहे, भूसीमा म्हणजेच काय आहे, जमीन, बॉर्डर. तर बॉर्डर हे कुठल्या देशांना लागलेली आहे आणि किती किलोमीटर आहे ते, म्हणजेच 15,106.7 किलोमीटर इतकापर्यंत विस्तारलेला आहे. आणि हे कोणकोणत्या देशांना लागलेली आहे, तर हे जवळपास 7 देशांना लागलेली आहे. ते कोणकोणते देश आहेत, तर ते पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार या देशांना काय लागलेली आहे, भूसीमा लागलेली आहे. त्यामध्ये आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीने काय आहे, किनारपट्टीसुद्धा आपण पाहू शकतो. तर भारताला किनारपट्टीसुद्धा लाभलेली आहे. अरबी समुद्राची किनारपट्टी, बंगालच्या उपसागराची किनारपट्टी, हिंदी महासागराची किनारपट्टी. तर याच्यानुसार जर पाहिलं तर ह्या मुख्य भागाचा जो किनारपट्टीचा भाग आहे याच्यामध्ये 6,100 किलोमीटरचं किनारपट्टी लाभलेली आहे. पण त्याच पद्धतीने काही आपल्याला आत्ता दाखवलेलं होतं, सांगितलेलं होतं की बेट आहेत. काय आहेत, बेट आहेत. तर ह्या बेटाला पकडून जाते तर 7,516, जवळपास 50% यानुसार किनारपट्टी व्यापलेली आहे. त्यानंतर बघा, भारताची भूसीमा जी काही लागलेली देश आहेत तर त्यामध्ये महत्त्वाचे जे देश आहेत त्या देशांना काही एक रेषा ठरवलेली आहे. त्या रेषेचे नाव आहे, त्या अधिकाऱ्यांनी जे काही बॉर्डर सीमा तय केलेली होती त्यानुसार त्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर त्या रेषेचं नावसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान ज्यामध्ये सीमा आहे त्या सीमेचं नाव काय आहे, रॅडक्लिफ रेषा म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर हे झालं भारत आणि पाकिस्तान. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे आहे त्याला ड्युरंड रेषा असं म्हटले जाते. आणि भारत आणि चीन ही ज्या देशांची आहे त्या देशातल्या
सीमेला काय म्हणतो, मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. त्याच पद्धतीने या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट आहे, या ठिकाणी भौगोलिक वैशिष्ट्य जाणून घेऊया. भूस्वरूपातील विविधता आणि भूमीवरील लक्षणाच्या आधारावर भारताचे किती किल्ले आहेत, तर 4 प्रमुख प्रकारात विभागणी केलेली आहे. ते कोणकोणते 4 प्रकार आहेत हे लक्षात घ्या. एक आहे उत्तरेकडील पर्वत आहे, उत्तरेकडील पर्वत आहे. दुसरा आहे महामैदाने आहेत, काय आहे, महामैदाने. तिसरा आहे ते दख्खनचे पठार, द्वीपकल्पीय पठार म्हणतो आपण त्याला. त्याचबरोबर तिसरा आहे ते द्वीपकल्पीय पठार आणि चौथा आहे ते किनारपट्ट्या आणि बेट ह्याचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. तर 4 प्रमुख भागात केलेले आहे. तर एक पाहूया उत्तरेकडील पर्वत. उत्तरेकडील पर्वत श्रेणीमध्ये जर आपण लक्षात घ्या, इथं या ठिकाणी जर भारत आहे, तर या ठिकाणी भारत आहे. या ठिकाणी पहा भारत आहे. ह्या भारतामध्ये जर विचार केला तर 4 भाग करण्यात आले आहेत. एक किल्ला आहे, कुठला किल्ला आहे बघा, याच्यामध्ये हिमालय पर्वतरांगा किल्ले आहेत. तर हिमालय पर्वतरांगामध्ये 3 भाग करण्यात आलेले आहेत. किती, 3 भाग करण्यात आले आहेत. ते कोणकोणते, एक आहे सर्वोच्च हिमालय, दुसरा आहे हिमाचल आणि तिसरा आहे शिवालिक टेकड्या. हे 3 लक्षात ठेवा. तर यामध्ये सर्वोच्च हिमालयाचा भाग पाहूया. तर ह्यामध्ये सर्वोच्च हिमालयाची जी काही रांग आहे त्याला हिमाद्रीसुद्धा म्हणतो आपण, का म्हणजे हा बर्फाने व्यापलेला आहे. तर हे बर्फच्छादित आहेत. तर या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये हिमाद्री म्हणून ओळखली जाते. तर ह्यामध्ये समुद्रसपाटीपासून 6000 ते 8000 मीटर उंचीवरती आहे हा पॉईंट. तर यामध्ये माउंट एव्हरेस्ट सर्वात मोठा शिखर आहे ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट, आणि हे जगातील सर्वात मोठा किंवा उंच शिखर आहे ते म्हणजेच 8848 मीटर असलेला माउंट एव्हरेस्ट आहे. तर हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. हे कोणकोणत्या ठिकाणी आहे किंवा कुठल्या सीमेवरती आहे, नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरती आहे. यानंतर आहे त्याच श्रेणीमधील K2 नावाचं जे काही पर्वत आहे, आणि हे K2 भारतातील सर्वात उंच शिखर आहे. तर हे गॉडविन ऑस्टिन ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो, आणि हे दुसरे सर्वोच्च शिखर आहे, आणि हेच आपल्या भारताच्या भूमीत असल्यामुळे हे सर्वात उंच शिखरसुद्धा म्हटलं जातं. तर हिमाचल सेकंड आहे त्याच्यामधलंच. तर मध्य हिमालय म्हणून सुद्धा ओळखला जातो. पर्वतरांगा कशा प्रकारचे आहेत तर हे या ठिकाणी पाहू शकता. तर ही सर्वोच्च हिमालय आणि शिवालिक पर्वतरांगामध्ये 3600 मीटर ते 4500 मीटर उंचीवर हिमाचल पर्वतरांग आहे. येथे अनेक समांतर पर्वतरांगा आहेत. तर त्यामध्ये कोणकोणते आहेत, एक पीर पंजाल आहे, मसुरी आहे, सिमला आहे, नैनिताल आहे, दार्जिलिंग आहे, असे काही थंड हवेचे ठिकाणे या ठिकाणी दिसून येतात. यानंतर शिवालिक पर्वतरांग हे हिमालय पर्वतरांगामधील हे तिसरा आहे. तर ही पर्वतरांग हिमालयातील सर्वात अलीकडील निर्मिती असून ही हिमालयाच्या दक्षिणेला वसलेली आहे. या अत्यंत कमी उंचीच्या रांगा आहेत, ह्याच्यामध्ये जास्त उंची दिसून येत नाही. तर हे शिवालिक पर्वतरांगा आहेत. समांतर मैदाने आहेत, दऱ्याखोऱ्या आहेत, डून्स तयार झालेले आहेत. या दरम्यानमध्ये जे काही डून्स आहेत ते डेहराडून आहेत, कोटा आहे, उधमपूर आहे. तर हे असे पठार दिसून येतात. यानंतर ह्या हिमालयाचे महत्त्व काय आहे, तर हिमालयाचे महत्त्व खूपच आहे. तर काय आहेत, तर सायबेरियन प्रदेशातून येणारे जे काही थंड वाऱ्यांना अडवले जातात हे पर्वत, म्हणून या ठिकाणी एक सुरक्षितता आहे भारताला. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय होतात, नद्यांचे उगमस्थान होते. बघा हे पॉईंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर CETसाठी असेल किंवा 10वीच्या परीक्षासाठी असेल किंवा आणखीन कुठल्या रिटर्न एक्झामसाठी हिमालयाचे महत्त्व खूप इम्पॉर्टंट आहेत. तर यामध्ये नद्यांचे उगमस्थान आहेत, हो की नाही, ब्रह्मपुत्रा, गंगोत्री, सिंधू नदी, झेलम नदी, यमुना नदी, अशा अनेक नद्यांचा उगम ह्या ठिकाणी झालेला दिसून येतं ह्या हिमालय पर्वतामधून. आणखीन कशासाठी महत्त्वाचे आहे, तर ही जलविद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगी आहे. ते अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची सुद्धा काही तो वसतिस्थान आहेत, आश्रय दिले जात असतात प्राण्यांना. त्याचबरोबर खनिज संपत्तीसुद्धा इथे समृद्ध दिसून येते. या ठिकाणी बरेचसे पर्यटन क्षेत्र आहेत, धार्मिक स्थळं आहेत. तर एक नैसर्गिकरित्या सौंदर्य निर्माण झाल्यामुळे काश्मीरचा प्रदेश, हिमालयाचा प्रदेश, हिमाचल प्रदेश आहे. तर असे पर्वतीय क्षेत्रामध्ये जर पर्यटनासाठी खूप सुंदरसं निसर्ग आहे. उत्तरेकडील महामैदानी पहा, तर यामध्ये हिमालय पर्वतीय क्षेत्राच्या खालती जे काही सतलज गंगा नदीचे जे मैदान आहे त्याला आपण काय म्हणतो, उत्तरेकडील महामैदानेसुद्धा म्हणून ओळखले जातात. तर उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठार यांच्यामधला जो काही भाग आहे ते महामैदाने आहेत. तर गंगेची महामैदाने म्हणून ओळखले जातात. तर ही मैदाने सिंधू नदीच्या मैदानापासून ते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत, म्हणजेच भारताचा हा मधला भाग जो आहे हिमालय पर्वतरांगाच्या खालती, आणि हा दक्षिण
दख्खनीकडील पठार आहे हे किनारपट्टीचं आहे. तर हे सर्व लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे भारताच्या ह्याच्यामधला हा गंगेचे मैदान सुपीकतेसाठी प्रसिद्ध आहे. तर यामध्ये 2400 किलोमीटरचं लांबीचं पट्टा तिथं दिसून येतो. त्याच पद्धतीने पहा हिमालयातून जे उगम पावलेल्या जे काही नद्या आहेत त्या गाळायुक्तांनी बनलेल्या आहेत. तर या ठिकाणी मातीचं संचयन होऊन संपूर्ण मैदानी काय झाले तयार झाले. तिथं बब्बर झालेला आहे, भांगर झालेला आहे, खादर आहेत, यामध्ये चिकन माती तयार झालेली आहे. खनिजयुक्त माती संचयन झाल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळे काय झालेले आहेत प्रदेश बनलेले आहेत. हे गंगेचे मैदान या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी आहे बघा पुढचा पॉईंट आहे ते म्हणजेच द्वीपकल्पीय पठार आहे. तर हा तिसरा पठार आहे. कारण या ठिकाणी आत्ता आपण पाहिलेलं होतं, एक पाहिलेलं आहे ते हिमालयाचे पर्वतरांगा, यामध्ये 3 भाग पाहिलेले आहेत. हे एक सर्वोच्च हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या हा पट्टा येतो इथं. तर त्यानंतर आपण पाहतो ह्या ठिकाणी पामीर ग्रंथीपासून ते पूर्ण अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तारलेली हे हिमालय पर्वतश्रेणी आहे. त्यानंतर ह्यांचा मधला हा सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदीचा जो काही भाग आहे त्याला उत्तरेकडील महामैदानी असं म्हणून ओळखले जातो. त्यानंतर आहे हा द्वीपकल्पीय पठार आहे. तर हा त्रिकोणी आकाराचा आहे. तर हे एक द्वीपकल्पीय पठार आहे. हे सर्वात प्राचीन आहे आणि पृथ्वीच्या सर्वात जुनील खडकाने तयार झालेले आहे. म्हणजे हे गोंडवान प्रदेशामधून तयार झालेला हा एक द्वीपकल्पीय पठार दिसून येतो. द्वीपकल्पीय पठार हे सतलज गंगा मैदानी दक्षिण भागात स्थित आहे. तिसरा पॉईंट पहा, हे उत्तरेला अरावली पर्वतरांगा आहेत. अरावली पर्वतरांगा आहेत आणि दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेला आहे. जिथून हे विस्तारलेला भाग येतो. त्यानंतर पहा पश्चिमेला काय आहे, पश्चिम घाट आहे. कुठे आहे पश्चिम घाट, या ठिकाणी. त्यानंतर पूर्व घाट काय आहे, पूर्व घाटीला या ठिकाणी पठारांची सीमासुद्धा लागते. हे पूर्व घाट आहे. तर हे सुद्धा भाग या ठिकाणी विस्तृत झालेला आहे. हे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर पाहिलं तर यामध्ये भारतीय प्राचीन जो द्वीपकल्पीय पठार आहे याचा आकार कसा दिसतो, हे त्रिकोणी आकारामध्ये दिसून येतो. त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेला कोणते पर्वत आहेत, विंध्य पर्वत आहेत. विंध्य पर्वत श्रेणी आहे. त्याचबरोबर मैकल श्रेणी आहे, सातपुडा आहे. नर्मदा तापी नदींचा काय होतो इथं उगम होतो आहे. तर या प्रदेशामधून वाहत असतात. पश्चिमेला वाहणारी नदी आहे. अरबी समुद्राला जाऊन नर्मदा नदी वाहत असते. त्याच पद्धतीने दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील जो भाग आहे ते बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. कशाने बनलेला आहे, बेसाल्ट खडकाने बनलेला आहे, काळी मातीनं बनलेला आहे आणि जी कापसासाठी उपयुक्त आहे म्हणून त्याला काळी कापसाची मातीसुद्धा म्हणून ओळखली जाते. त्याच पद्धतीने पहा पठाराचा हा जो काही दख्खनचा जो काही पठार आहे दक्षिणेकडील, तर हा प्राचीन खडकांनी बनलेला लाल मातीचा आढळतो म्हणून इथं जास्त प्रमाण दिसून येतो लाल मातीचा. त्याचबरोबर या पठारामध्ये अनेक नद्यांचं काय आहे उगमस्थान आहे. त्यापैकी कोणकोणते आहेत म्हणजे गोदावरी नदी आहे, हो का नाही. त्याचबरोबर कृष्णा नदी आहे, कावेरी नदी आहे, महानदीवरती आहे. त्यानंतर ताप्ती नदी इथं आहे वरच्या भागामध्ये. तर अशा अनेक नद्यांचं काय आहे उगम आहे. त्याच पद्धतीने दख्खनच्या पठारामध्ये मोठमोठे खनिज साठे आहेत. कोणकोणते खनिज असतील, कोळसा, लोह खनिज, मॅग्नीज, अब्रक, हो का नाही. तर हे सर्व खनिज ह्या ठिकाणी दख्खनच्या पठारामध्ये सापडतात. तशाच पद्धतीने काही इथे इम्पॉर्टंट आहेत पहा. या पठारावर शेती, खाणकाम आणि औद्योगिक विकास कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्याच पद्धतीने पठारावर अनेक महत्त्वाची शहरेसुद्धा वसलेली आहेत. नागपूर, हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबई अशा अनेक ह्या पठारामध्ये विस्तृत शहरे झालेली आहेत. दख्खनच्या पठारावरती पर्यटन स्थळेसुद्धा आहेत. कोणकोणते आहेत, अजिंठा, वेरूळ, लेणी, हम्पी, गोलकोंडा अशा अनेक ठिकाणं तिथं दिसून आलेले आहेत. त्याच पद्धतीने उष्ण आणि कोरडे हवामान या ठिकाणी दिसून येते. तर अशा पद्धतीने हा द्वीपकल्पीय पठार हे भारताचे प्राचीन, विशाल आणि संसाधन समृद्ध नैसर्गिक वैशिष्ट्य असून ते भारताच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. यानंतरचा जो काही भाग आहे ते म्हणजे शेवटचा भाग आहे ह्या पाठातील टॉपिकमधील, तर ते आहे किनारपट्ट्यांची मैदाने. आणि हा शेवटचा पॉईंट आहे. यामध्ये किनारपट्टी जर पाहिलं तर आपल्याला दिसून येते भारताच्या गुजरात राज्यापासून कच्छच्या आखातापासून ते पूर्ण गंगेच्या मैदानावर त्रिभुज प्रदेशापर्यंत ही किनारपट्टी विस्तृत झालेली आहे. तर यामध्ये पहा गुजरातच्या कच्छ प्रदेशापासून ते पूर्वेला गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तृत किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असे 2 भाग झालेले आहेत. ही किनारपट्टी आहे ती पश्चिम किनारपट्टी आहे. ही
आणि ही आहे ती पूर्व किनारपट्टी आहे. तर पश्चिम किनारपट्टीवरती गुजरातच्या कच्छ आखातापासून इथं कच्छ आहे आणि त्या ठिकाणापासून ते दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे. यामध्ये केरळ किनाऱ्याला मलबार किनारा म्हणून ओळखला जातो. कोणता? मलबार किनारा म्हणून. कर्नाटक किनारपट्टीला काय ओळखली जाते? कॅनरा किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. गोवा, महाराष्ट्र याला कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर गुजरात किनारपट्टी आहे. पूर्व किनारपट्टी ही कन्याकुमारी ते बंगालच्या म्हणजेच उपसागर आणि त्याचबरोबर गंगा नदीपर्यंत विस्तृत झालेली आहे. तर ही पूर्व किनारपट्टी आहे. तर ही किनारपट्टी खूप विस्तृत आणि सपाट आहे. यामध्ये महानदी आहे, त्याचबरोबर गोदावरी नदी आहे, त्यानंतर कृष्णा नदी आहे, कावेरी नदी आहे, तुंगभद्रा नदी आहे. अशा सर्व नद्या या ठिकाणी पूर्व दिशेला वाहत असतात. तर याच किनारपट्टीवरती ओरिसाचे चिल्का सरोवर आणि आंध्र प्रदेशचे पुलिकत सरोवरसुद्धा प्रसिद्ध आहेत. पूर्व किनारी उत्तरेच्या उत्कल किनारपट्टीला उत्तरेच्या वरच्या किनारपट्टीला ह्याला काय म्हणतो आपण? उत्कल किनारपट्टी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिणेला जे आहे ते दक्षिणेला कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. तर असे पूर्व किनारपट्टीमध्ये 2 भाग करण्यात आलेले आहेत. तर त्यानंतर पहा बेटे. बेटे हे भारतात एकूण 247 बेटे आहे. टोटल किती आहे? 247. त्यापैकी 204 हे बंगालच्या उपसागरात आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. तर हे सर्व बेटे आहेत आणि ह्या बेट म्हणजेच काय आहे? बेटांच्या म्हणजे भूभागाच्या चहूबाजूनं जर पाणी असेल तर त्याला आपण बेट असे म्हणतो. तर हे 43 जे बेट आहे ते अरबी समुद्रामध्ये आहेत. तर ह्या ठिकाणी लक्षद्वीप आहे, इकडं अंदमान निकोबार आहे. तर यामध्ये हे बेटं लक्षात घ्या. अंदमान निकोबार बेटे हे कठोर ज्वालामुखीच्या खडकापासून तयार झालेली दिसून येतात. त्यानंतर आहे बघा लक्षद्वीप आणि मन्नारचे आखात. मन्नारचे आखात कुठे आहे? मन्नारचे आखात कुठे आहे बघा? श्रीलंका आणि भारत यांच्यामधला जो भाग आहे ते मन्नारचे आखात आहे. तर हे कुठल्या खडकांपासून बनलेले आहे? ते प्रवाळ बेटे बनलेले आहेत, प्रवाळ खडकापासून. लक्षद्वीपसुद्धा बेटे हे प्रवाळ खडकापासून बनलेले आहेत. तर भारताच्या शेवटचे दक्षिणेकडील टोक ग्रेट निकोबार बेटावर आहे. ते कोणतं आहे? ते इंदिरा पॉईंट आहे. ते कुठे आहे? इथं आहे. आताच आपण पाहिलेलं होतं 6 अंशावरती, हो की नाही? 6 अंश 45 मिनटं इथून ते सुरुवात झालेलं काय होतं? किनारपट्टी शेवटचा टोक दिसून येतो. तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे ठिकाणी या ठिकाणी आहेत. तर कशा प्रकारचे आहेत बघा? लक्षद्वीप आहे, त्याचबरोबर अंदमान निकोबार बेट, मन्नारची आखात, हो का नाही? चिल्का सरोवर, त्याचबरोबर पुलिकत सरोवर, आंध्र प्रदेश. तर ही किनारपट्टी अशा प्रकारे दिसून येते. तर ही एक इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला ह्या पाठामधून, या टॉपिकमधून, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही माहिती मिळालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.